बालपणातल्या खोड्या कधी-कधी जीवावरती कशा बेततात बघा. गणेशोत्सवाचा काळ होता. तर पोहण्यासाठी आम्ही सर्वजण नदीवरती गेलो. सर्वजण सायकलवरती आम्ही तिथे गेलोत. सायकल बाजूला लावल्या, नदी पात्रात उतरलोत आणि पाहता-पाहता आतमध्ये गेलोत, शिरलोत. काही जणांना पोहता येत होतं, काही जणांना नाही. परंतु माझी सगळ्यात मोठी चूक ठरली, की मला पोहता येत नसून सुद्धा मला खूप मजा वाटते म्हणून आतमध्ये गेलो. वाळू काढलेले मोठे खड्डे होते, त्याच्या आतमध्ये गेलो आणि एकदा, दोनदा जेव्हा आतमध्ये डुबकी लागली, आता कळालं की आपला अंतिम श्वास इथेच आहे. आणि तिसऱ्यांदा आलो, जोरात जीवाच्या आकांताने ओरडलो आणि मुन्ना बाजूलाच होता मित्रांनो आणि मुन्नाने मला इतक्या वेगाने म्हणजे तो असा त्याने मला पकडलं आणि मला त्याने ओढून खेचून बाहेर काढलं. मुन्ना जर नसता तर आज मी इथे नसतो. मुन्ना उर्फ पंकज मस्के हा माझा तेव्हा बालपणातला मित्र. तसा तो 1 वर्षाने माझा ज्युनियर, परंतु जीवदान देण्यामध्ये तो माझा खूप सिनियर आहे. त्यामुळेच मी आज इथे हे दिवस पाहतो. यातून एक लक्षात येतं, की बालपणातल्या खोड्या कधी-कधी कशा जीवावरती बेततात आणि तो दिवस कसा अखेरचा ठरू शकतो. त्यामुळे अशा अनेक चुका आपल्याकडून होतात, परंतु मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आयुष्यात होऊ नये यासाठी हा प्रसंग इथे मी तुमच्यासमोर व्यक्त करतो आहे.